सर्वेभ्य नमो नमः. शारदा संस्कृत यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. मी स्वतः अमोल साहेबराव शिंदे. आपल्या समोर येता स्टेट बोर्डच्या 8वीच्या पुस्तकातील सत्यप्रिय काष्टिक एक सुंदर अशी कथा आहे. प्रामाणिक लाकूडतोड्या या संदर्भामध्ये आज आपणा सर्वांना सांगतोय, जी की या लघुकथेचं संस्कृत शब्दांचं उच्चारण कशा पद्धतीनं करायचं आणि त्याच्यानंतर त्याचं भाषांतर काय होतं याही गोष्टी आपणाला पाहिजे आहेत. एकः काष्टिकः काष्ट छेदनार्थम वनम गच्छति. एक लाकूड तोडण्यासाठी जंगलामध्ये जातो. अनवधानात तस्य हस्तात, अचानकपणे त्याच्या हातातून कुठारः जले पतती, कुऱ्हाड पाण्यामध्ये पडते. सह चिंता कुलह भवती, तो चिंतातूर होतो. तदा तत्र देवः आगच्छति, तेव्हा त्या ठिकाणी देव येतात. देवः जले मज्जती, देव त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडतात. देवः एकच आहे, मज्जती बुडतो. परंतु या ठिकाणी देव किंवा गुरुजन किंवा आई वडील जे वडीलधारे असतात त्यांना आपण आदरार्थक बहुवचनी वापरत असतो. त्या दृष्टिकोनातून आगच्छती म्हणजे येतो म्हणण्याच्या ऐवजी येतात. देवः जले मज्जती, देव पाण्यामध्ये बुडतात. बुडतो म्हणण्याच्या ऐवजी बुडतात. सुवर्ण कुठारम गृहीत्वा बहिः आगच्छति, सोन्याची कुऱ्हाड घेऊन बाहेर येतात. सह वदती, ते म्हणतात अपि एषः तव कुठारः. अपि म्हणजे सुद्धा, पण वाक्याच्या सुरुवातीला जर अपि आलं तर त्याचा अर्थ प्रश्नार्थक सूचित होतो. म्हणून ही कुऱ्हाड तुझी आहे का? काष्टिकः वदती, लाकूडतोड्या म्हणतो न एषः मम कुठारः, ही कुऱ्हाड माझी नाही. तत् अनंतरम देवः रौप्य कुठारम दर्शयति, त्यानंतर देव त्याला चांदीची कुऱ्हाड दाखवतो. काष्टिकः तत् अपि न स्वीकरोति, इथं तदपि आलेलं आहे, पण संधी विग्रह करून गद्यांचं वाचन करणं आवश्यक असतं. श्लोकांचं मात्र संधियुक्तच. तर लाकूडतोड्या तत् अपि न स्वीकरोति, ती सुद्धा कुऱ्हाड घेत नाही. अंते देवः लोह कुठारम आनयति, शेवटी देव काय करतो? सोन्याची कुऱ्हाड घेऊन येतो. काष्टिकः क्षमस्व, अंते देवः लोह कुठारम आनयति, शेवटी देव लोह म्हणजे लोखंडाची कुऱ्हाड घेऊन येतो. काष्टिकः वदती आम एषः एव मम कुठारः, होय हीच माझी कुऱ्हाड आहे. प्रसन्नः देवः तस्मै सर्वान कुठाराने यच्छति, प्रसन्न आनंदी झालेला देव त्याला सर्व कुऱ्हाडी देतो. अहो काष्टिकस्य निस्पृहता सत्यप्रियता च, अरे लाकूड तोड्याचा निस्वार्थीपणा आणि खरेपणा खरंच कसा आहे? श्रेष्ठ आहे, ग्रेट आहे. एकंदरीत अशा प्रकारच्या संस्कृत ज्ञानप्राप्तीसाठी आपण शारदा संस्कृत क्लासेस युट्यूबला आपण सबस्क्राईब करू शकता. आणि संस्कृत विषयासंदर्भात आपण ऑफलाईन ऑनलाईन ट्युशन लावू इच्छित असाल तर आपण आमच्याकडे संपर्क साधायचा आहे. कारण आमच्याकडे येणारा प्रत्येक विद्यार्थी हा आउट ऑफ मार्क्सच मिळवतो. जर त्याला आउट ऑफ पेक्षा 1, 2, 3 असे मार्क्स जर कमी मिळाले तर त्याला प्रत्येक एका कमी गुणाला 1000 रुपये परत करण्यात येतील. फक्त सलग तो 3 वर्ष आमच्याकडे असणं आवश्यक आहे. कमी फीस मध्ये जास्तीत जास्त मार्गदर्शन आम्ही विद्यार्थ्यांना करतो. वेगवेगळ्या शाळांच्या प्रश्नपत्रिका आम्ही सोडून घेतो. ट्युशन मध्ये दर शुक्रवारी परीक्षा घेत असतो. वर्कबुक, पुस्तक, पाठांतर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तयारी करून घेत असतो. तर अवश्य आपण निश्चित संपर्क साधू शकता. धन्यवाद.